नमस्कार. तर आज आपण सेटाफिल जेंटल क्लीन क्लिन्झर विषयी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सेटाफिल जेंटल क्लीन क्लिन्झर विषयी भरपूर प्रश्न आहेत. म्हणजे ह्याच्यात काय घटक आहेत, आपण कसं वापरू शकतो, आपण आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये रोज याला वापरू शकतो का, ॲक्ने प्रोन स्किनसाठी चांगलं आहे का, तेलकट त्वचेसाठी चांगलं आहे का, मुरुमाचे डाग याने जातील का, आणि मोस्ट क्वेश्चन असा आहे की मेकअप रिमूव्ह करण्यासाठी आपण सेटाफिल जेंटल क्लिन्झर वापरू शकतो का. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे सेटाफिल जेंटल स्किन क्लिन्झर हा आपल्या त्वचेचा पीएच आणि नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो. आता यामध्ये घटक काय काय असतात, तर ह्याच्यामध्ये पहिला घटक असतो तो म्हणजे हायड्रेटिंग ग्लिसरीन. हायड्रेटिंग ग्लिसरीन त्वचा हायड्रेट करण्यासाठी. दुसरा घटक असतो प्रोव्हिटॅमिन B5. प्रोव्हिटॅमिन B5 हा आपल्या स्किनचा जो एक्सेसिव्ह ड्रायनेस होत असतो किंवा वॉटर लॉस होत असतो तो रिमूव्ह करण्यासाठी किंवा त्वचामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, लॉक करण्यासाठी व्हिटॅमिन B5 मदत करत असतो. तिसरा घटक आहे व्हिटॅमिन B3. व्हिटॅमिन B3 लाच नियासिन असं सुद्धा म्हणतात. हा नियासिनामाइड जो मोस्ट पॉप्युलर ड्रग झालेला आहे आता स्किन केअर रुटीनमध्ये. म्हणजे प्रत्येक जण बघतो की ह्या प्रोडक्टमध्ये नियासिनामाइड आहे का, तरच. तर नियासिन हा त्याच वर्गातील घटक आहे. व्हिटॅमिन B3 हा आपली त्वचा चमकदार दिसण्यासाठी मदत करते. आता आपण काही प्रश्नांकडे वळूया ज्याच्यामध्ये सेटाफिल बद्दल बरेचसे क्वेश्चन, गैरसमज आहेत. पहिला प्रश्न असतो की तो ॲक्ने रिमूव्ह करतो का, ॲक्ने प्रोन स्किनसाठी चांगला आहे का. तर सेटाफिल जेंटल क्लीन क्लिन्झर अशा प्रकारे डिझाईन केला गेला आहे की जो आपल्या त्वचेतील एक्सेस ऑइल, इम्प्युरिटीज, मेकअप रिमूव्ह करतोच, पण तो आपली त्वचा एक्सेसिव्ह ड्राय करत नाही. आपल्या त्वचेचा जो नैसर्गिक ओलावा आहे तो टिकवून ठेवतो. ॲक्ने प्रोन स्किनसाठी चांगला आहे, पण तो ॲक्ने रिमूव्ह करत नाही. दुसरा क्वेश्चन असा आहे की तेलकट त्वचेसाठी चांगला आहे का. तर निश्चितच सेटाफिल जेंटल क्लीन क्लिन्झर हा तेलकट त्वचेसाठी चांगला आहे, कारण ते आपल्या चेहऱ्यावरील जे पोर्स असतात ते ओपन करण्याचं काम करतो. पण जर तुमची त्वचा जास्त प्रमाणात एक्सेसिव्ह सीबम प्रोडक्शन करत असेल तर सॅलिसिलिक ॲसिड असणारा फेस वॉश किंवा क्लीन क्लिन्झर तुम्ही वापरू शकता. तो निश्चितच गेम चेंजर ठरू शकतो. तिसरा प्रश्न की याने मुरुमाचे डाग जातात का. म्हणजे जास्त करून लेडीजचा हा प्रश्न असतो की मुरुमाचे डाग याने जातील का. तर सेटाफिल जो आहे तो तुम्ही क्लीन क्लिन्झर म्हणून वापरू शकता. मुरुमांच्या डागासाठी तुम्ही सेटाफिल जेंटल क्लिअर क्लॅरिफाईंग क्रीम म्हणून आहे ती तुम्ही वापरू शकता. ती निश्चितच मुरुमांच्या डागासाठी तुम्हाला मदत करू शकते. त्याच्यानंतर आता चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ह्याने मेकअप रिमूव्ह होतो का. तर हो, याने मेकअप रिमूव्ह होतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला असला तरी सेटाफिलने तो मेकअप रिमूव्ह होतो. आता हे झाले सेटाफिल बद्दलचे प्रश्न किंवा ॲक्नेसाठी चालतात, तेलकट त्वचेसाठी, मुरुमांसाठी. पण सेटाफिल नक्की वापरायचं कसं, म्हणजे झोपताना वापरायचं, सकाळी उठल्यावर वापरायचं, कसं वापरायचं. तर सेटाफिल तुम्ही दिवसातून 2 वेळा वापरू शकता. म्हणजे आंघोळ झाल्यावर सुद्धा वापरू शकता आणि रात्री झोपताना तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा याला ॲड करू शकता. सेटाफिलने काळं पडत नाही, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रोज वापरू शकता. आणि ह्याचे काही असा प्रश्न असतो की त्याचे रिझल्ट किती दिवसात दिसणार. तर रिझल्ट तुम्ही 1 आठवडा जरी कंटिन्यू वापरला तरी त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. दुसरा घटक असा की सेटाफिलची प्राईस काय. म्हणजे आता एवढे त्याचे बेनिफिट आहेत तर मग त्याची प्राईस जास्तच असणार, तर नाही. त्याची प्राईस 300 पासून ते 700, 1000, 1100 तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही अफोर्ड करू शकता त्यापासून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कुणीही वापरू शकतं सेटाफिल. त्याच्यानंतर दुसरं की ह्याची एक्सपायरी काय असते. सेटाफिलची एक्सपायरी मॅक्झिमम 3 वर्षाची असते आणि सेटाफिल हा डॉक्टर रिकमेंडेड नंबर 1चा ब्रँड आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो वापरू शकता. नक्कीच सेटाफिलला तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करा आणि याचे बेनिफिट तुम्ही सुद्धा घ्या. धन्यवाद.